पुण्याचे माजी नगरसेवक अशोक हरनावळ आणि नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंनंतर आता ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनीही नीलम गोरेंवर आरोप केलाय। नीलम गोरेंनी 25 लाखांची मागणी केली होती असा आरोप नितीन देशमुखांनी केलाय। एबीपी माझाशी बोलताना नितीन देशमुखांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आपल्यासोबत आहेत। आरोपांवर नीलम गोरेंच्या काय म्हणाल? नीलमताईकडे एखादा लक्षवेधी लागला भ्रष्टाचार संदर्भात तर त्यासाठी 25 लाखाची मागणी होत होती। त्याचं उदाहरण मला माहिती आहे। माझ्याकडे त्यांनी म्हटलं होतं, ज्या वेळेस अकोला महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार संदर्भात तात्कालीन विधान परिषदचे अकोल्याचे आमदार त्यांनी हाऊसमध्ये प्रश्न उचलला होता महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात, त्यावेळेस त्यांनी बैठकीसुद्धा महानगरपालिकेच्या संदर्भात बैठकीसुद्धा बोलावली होती आणि त्यावेळेस नीलमताईंनी स्वतः मला म्हटलं होतं की ह्या प्रकरणामध्ये आपण विरोधी लोकांना सहकार्य करू। ज्या विधान परिषदच्या आमदारांनी प्रश्न मांडला तो भ्रष्टाचार दाळपण्यासाठी 25 लाखाची डिमांड तुम्ही त्यांना म्हणा, परंतु मी त्यांना तो नकार दिला। मी असं कृत्य करू शकत नाही, मी म्हणत नाही। स्वतः नीलमताईंनी त्या एलेक्यूच्या संदर्भात अकोला महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात 25 लाख रुपयाची मागणी केली होती। मला आठवतं तेव्हा गोपीकिशन बाजोरेंनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि भाजपाची सत्ता अकोला महापालिकेत होती, त्यांच्या भ्रष्टाचाराचा तो प्रश्न होता। नेमकं तुम्हाला काय काय बोललं तर नीलम गोरे? नाही, मला बाजुरे साहेबांचं नाव नाही घ्यायचं। एका विधान परिषदच्या आमदारांनी त्या हाऊसमध्ये तो प्रश्न अकोला महानगरपालिकेच्या संदर्भात उचलला होता आणि त्या संदर्भात नीलमताईंनी 2 वेळा बैठकीच्या सुद्धा सूचना दिल्या होत्या, परंतु त्यावेळेस नीलमताईंनी 25 लाखाची डिमांड माझ्यामार्फत केली होती की त्या लोकांना तुम्ही सांगा। मी त्यांना विनंती केली होती की ताई, आपण पक्षातले स्वपक्षाचे लोक आहेत, ते विरोधी पक्षाचे लोक आहेत, त्यांच्याजवळून असं प्रकरण दळपून पैसे घेणं योग्य वाटत नाही। मी तरी त्या प्रकरणात पळत नाही। नंतर नीलमताईंनी त्याच्यामध्ये काय केलं ते मला माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।